एका लोकप्रतिनिधीच्या जीवनात 5 वर्षाचं काळ हे फार मोठं काळ नसतं, पण गेल्या 5 वर्षामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने आणि जीव ओतून या शहराची प्रामाणिकपणे सेवा करण्याची मी प्रयत्न केलेला आहे आणि ते थोडक्यात या ठिकाणी मांडण्याचं हा माझा प्रयत्न आहे। मित्रहो, गेल्या 52 वर्षात जितकी कामं ऊर्जा खात्याच्या माध्यमातून, वीज खात्याच्या माध्यमातून या शहरात झाली नाही, त्यापेक्षा कितीतरी जास्त कामं गेल्या 5 वर्षात या शहरात करण्याचा सन्मान मला मिळालेला आहे। या शहरामध्ये 33 केवीची फक्त 4 उपकेंद्र होती, पण गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये नवीन 4 उपकेंद्र निर्माण मला करता आले। मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या 5 वर्षामध्ये हिंदू, मुस्लिम, दलित सर्व बांधवांना एकत्रित घेऊन मला या शहरामध्ये शांतता ठेवता आली। केंद्र सरकारची मदत घेऊन या शहराला सुरक्षा कवच देण्यासाठी 13 कोटी रुपये खर्च करून 1000 प्रशिक्षित पोलिसांचं भारत बटालियन स्थापना करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव भारत बटालियन उभी राहणार, ती फक्त माझ्या औरंगाबाद शहरात, आणि ती मला खेचून आणता आली याचाही मला निश्चित आनंद आहे। संपूर्ण मराठवाड्यासाठी स्वतंत्र फॉरेन्सिक लॅब फक्त मी मंजूर करून घेतली नाही, तर छावणीमध्ये इमारत उभी केली आणि त्या इमारतीमध्ये आज कामही सुरू झालेले आहे। मला असं वाटतं की मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे। मी 1999 मध्ये निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर काही केलं असेल तर जालना रस्त्याचं रुंदीकरण करण्याचं काम मी हाती घेतलं आणि 7 हिलवर एक सुंदर उड्डाणपूल उभारलं आणि त्यामुळे गेल्या वर्षभरामध्ये या रस्त्यावर कोणताही अपघात झालेला नाही। हा रस्ता अपघात मुक्त झालेला आहे। खरं म्हणजे सिडकोमध्ये आज 1.5 लाखापेक्षा जास्त लोक राहतात आणि सिडकोमध्ये अनेक प्रश्न, पाण्याच्या प्रश्नापासून तर सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत, सिडकोच्या अनेक भागामध्ये पूर्वी पाणी 2-2, 4-4 दिवस मिळत नव्हतं आणि त्यामुळे 65 कोटी रुपये ची विशेष एक्सप्रेस जलवाहिनी उभारण्याचा निर्णय झाला होता, मात्र तो रखडला होता। निवडून आल्यानंतर, आमदार झाल्यानंतर शासनाकडून पैसे आणले आणि सिडकोकडे पाईपलाईन मधून पाणी वाहू लागलेलं आहे। सिडकोमध्ये एक N8 मध्ये म्युझिकल जॉगिंग पार्क तयार केला। मला आठवतं की एकदा मी गजानन महाराज रस्त्याने जात असताना एका लहान मुलाला, तो स्केटिंग करत होता आणि स्केटिंग करत असताना अपघात झाला आणि त्याच वेळेला ठरवलं की औरंगाबाद शहरातील मुलांसाठी एक स्केटिंग पार्क तयार करायचा। N3 मध्ये एक सुंदर 3 in 1 स्केटिंग पार्क, जॉगिंग पार्क आणि बास्केटबॉल कोर्ट मला त्या ठिकाणी उभारता आलं आणि निश्चितपणे आज या शहराच्या क्रीडा रसिकांसाठी एक उत्तम ठिकाण म्हणून आपण त्या ठिकाणी पाहू शकाल। सिडकोमध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये 15 ते 16 कोटी रुपये खर्च करून सिडकोतील रस्ते तयार केले, दुभाजकांवर हिरवळ आली। शिवसेनेचे नेते सन्माननीय प्रमोद नवलकरजी, हा माणूस खरोखरच मुंबईमध्ये अनेक विधायक कार्य करतो। त्यांच्याकडून त्यांचे अनुयायी किती शिकले याची मला कल्पना नाही, पण या औरंगाबाद शहरामध्ये मी सलीम अली सरोवराजवळ नाना नानी पार्क त्या ठिकाणी निर्माण करता आलं, याचा मला निश्चितच आनंद आहे। या सिडकोमध्ये N10 नावाची जी वसाहत आहे त्या ठिकाणी पोलीस कॉलनी आहे।
या पोलीस कॉलनीमध्ये 44 इमारती आहे, पण या इमारतींवर पॅरापीट वॉल नव्हत्या आणि पॅरापीट वॉल नसल्यामुळे महिला जेव्हा त्या गच्चीवर जायच्या, लहान मुलं पतंग खेळताना त्या गच्चीवर जायचे, तेथून पडून 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणच्या महिलांनी मला ही समस्या सांगितली. मी शासनाकडून पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला. 3 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांनी मला एक पत्र लिहून, तुझी ही भूमिका चांगली आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी मला एक विशेष निधी दिला. आज त्या ठिकाणी 44 इमारतीवर संरक्षक भिंत, पॅरापीट वॉल करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आजपर्यंत एकही अपघात झालेला नाही. शेवटी त्याला आपल्या मृतांच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी जावं लागतं, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर माणसाच्या मनात वेदना असतात, दुःख असतं, पण ते दुःख झेलण्यासाठी आपण एखाद्या स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण करावं असं माझ्या मनात आलं आणि त्यानंतर सिडको मधील नकराची स्मशानभूमीचं सौंदर्यीकरण करण्याचं काम घेतलं. 17 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी 14 फुटाची शंकराची मूर्ती उभारली. सुंदर त्या ठिकाणी हिरवळ आहे आणि आता तर त्या ठिकाणी योगाचे क्लासेस सुद्धा घेण्याचं चाललेलं आहे. ऐसे 12 कब्रिस्तान थे कि जहां चलने को रास्ता नहीं था, कंपाउंड वॉल नहीं थी. मुझे इस बात की खुशी है कि ये 12 के 12 जो कब्रिस्तान है वहां सीमेंट के रास्ते मैं बना पाया हूं. कई जगह कंपाउंड वॉल बनाई गई है. मित्र हो, जग गतिमान झालेलं आहे आणि संगणकाशिवाय काही खरं नाही आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये मंदीची लाट असताना या ठिकाणी स्कोडा आला आणि स्कोडाच्या नंतर मंदीची लाट उठल्यानंतर पेप्सी, अँडरसन हाउसर आणि आता 23 तारखेला या ठिकाणी वोखाडचं बायोटेक पार्क ज्याच्यात 10 युनिट आहे असे औद्योगिक वसाहती येत आहेत. पण फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही हे लक्षात आल्यामुळे सर्व्हिस इंडस्ट्रीकडे आणि IT इंडस्ट्रीकडे लक्ष देण्याचं मी ठरवलं आणि त्यानंतर 2000 साली चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमध्ये सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कची उभारणी केली. त्यासाठी 2 कोटी रुपयाचं अर्थ स्टेशन उभारलं. मित्रहो, मी आपल्याला एकच प्रश्न विचारतो की गेल्या 20 वर्षामध्ये आपण कधी आमदार निधी, खासदार निधी हा शब्द कधी ऐकला होता का? मी माझ्या आमदार निधीतून 61 लाखात या शहरामध्ये 13 ठिकाणी सामाजिक सभागृह बांधली. या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात, लग्न समारंभ होतात, पण शहरातील सामाजिक सभागृह उभारत असताना आसमंतातील माझ्या 42 खेड्यांना मी विसरलो नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सामाजिक सभागृहासाठी 63,87,000 रुपये खर्च करून पंढरपूर, देवळाई, साजापूर, तिसगाव, करोडी, गोलवाडी, जटवाडा, दौलताबाद या सगळ्या ठिकाणी सामाजिक सभागृह आणि व्यायामशाळा मला उभारता आले. छावणीमध्ये ख्रिश्चन कम्युनिटीचं एक स्मशानभूमी आहे, 150 वर्षापूर्वीची जुनी, पण त्या ठिकाणी लाईट नव्हतं, पाणी नव्हतं. आज त्या ठिकाणी लाईटही पोहोचवलेला आहे आणि पाण्याची व्यवस्थाही केलेली आहे. आणि ज्या वेळेला माझं आमदार निधी संपला त्यावेळेला मी माझे मोठे बंधू खासदार विजयबाबू दर्डा यांना विनंती केली की आपण मला रक्कम द्या. माझे मोठे बंधू खासदार विजयबाबू दर्डा ज्यांचा या शहराशी काही घेणं देणं नाही, त्यांनी गेल्या 1 वर्षामध्ये खासदार विजयबाबू दर्डा यांनी 1,13,00,000 रुपये या शहराला दिले, ज्याच्यामधून या शहरातल्या घाटी हॉस्पिटलला ॲम्ब्युलन्स देण्यात आली, या ठिकाणच्या मिडटाउन लॉयन्स क्लबला ॲम्ब्युलन्स देण्यात आली, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये ग्रंथालय उभारण्यात आलं,
छावणीमध्ये नवीन हॉस्पिटलची उभारणी करण्यात आलेली आहे. आज हे सगळं करत असताना मला सांगितलं पाहिजे की गेल्या 3 वर्षापूर्वी मला हार्ट अटॅक आला, हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर 2 सर्जरीज माझ्यावर झाल्यात, 2 ऑपरेशन झाले. पण मिळालेलं आयुष्य हे बोनस आहे याची जाणीव झाली. आणि त्याच्यानंतर गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये 6 महिने आजारपणात काढल्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य पूर्णपणे या शहराला मी दिलेलं आहे. आणि आज अत्यंत प्रामाणिकपणे या शहराच्या विकासासाठी झटतोय. आज मला हे सांगितलं पाहिजे की देशातील अनेक मोठमोठ्या नेत्यांबरोबर वावरण्याचं त्यांचा आशीर्वाद मला निश्चित मिळालेला आहे. सोनियाजी, शरद पवार साहेब, अंतुले साहेब, ज्यांच्या आशीर्वादाने मला मागच्या वेळा या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येता आलं. आणि आज सन्माननीय झकेरिया साहेब, एक असा प्रतिनिधी की ज्यांनी या शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं होतं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी आज माझी आमदार म्हणून मी माझी प्रगती करतोय. अशा अनेक लोकांचा सहवास मला मिळाला. या ठिकाणी मला सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेबांचा आभार मानलं पाहिजे की पहिल्या टर्मचा आमदार असताना सुद्धा मला त्यांनी मंत्री केलं. मोठ्या प्रेमाने मला त्यांनी वागवलं. आज त्यांच्याचमुळे मला मंत्री होता आलं. आणि त्याच्यानंतर सन्माननीय सुशील कुमारजी शिंदेनी मला परत ती संधी दिली. मला या ठिकाणी देशातील सगळ्यात मोठ्या औद्योगिक घराण्याचा प्रमुख रतन टाटा यांचा उल्लेख केला पाहिजे. मित्र हो, मी 1 मिनिटात सांगेन की मी ऊर्जा खात्याचा राज्यमंत्री होतो, मला वाटतं 2000 साली. आणि अचानक एक दिवस माझ्या पीएनी मला येऊन संध्याकाळी सांगितलं की रतन टाटा साहेब आपली वेळ मागतायत. मला झटका बसला. मी त्याला म्हटलं, तू उलटा काय बोलतोस रे? तो म्हणाला, नाही, रतन टाटा साहेबांच्या पीएचा फोन आला होता की दर्डा साहेबांची वेळ पाहिजे. मी म्हटलं, तू काय बोलतोय? मी म्हटलं, त्यांना फोन लाव. मी रतन टाटा साहेबांशी बोललो. त्यांनी मला सांगितलं की दर्डा साहब आपको मिलने मुझे आना है. मैंने कहा, टाटा साहब मैं आपको मिलने कल मैं आपके पास पहुंचता हूं. उन्होंने कहा कि आपको पता नहीं होगा कि मैंने मेरे जिंदगी में मैं किसी मिनिस्टर के घर पे नहीं गया हूं, मैं किसी मुख्यमंत्री को मिलने नहीं गया हूं, लेकिन ऊर्जा राज्य मंत्री रहते हुए आपने एक ऐसी फाइल पे सिग्नेचर की जो साइन करने के लिए कोई भी यदि मुझे 3 करोड़ रुपया मांगता या किसी को मांगता तो वो दे देता. आपने इतना बड़ा काम कि किसी फाइल पे और कुछ लिखा था, लेकिन आपको ऐसा लगा कि ये जो फाइल में लिखा है वो गलत है. आपने खुद का दिमाग वापर किया और एक नई फाइल पे आपने जो कुछ लिखा, उसकी वजह से टाटा ग्रुप को काम मिला है. मैं उस ईमानदार व्यक्ति को मिलने की मेरी इच्छा है और इसलिए मैं आपको मिलने आना चाहता हूं. दुसऱ्या दिवशी सकाळी रतन टाटाजी माझ्या घरी छोट्याशा B4 बंगल्यात आले, मला भेटले. त्याच्यानंतर ऋणानुबंध वाढत गेले, संबंध वाढले.